शिक्षकांच्या कमतरतेमुळे इटाणमधील शाळेला पालकांनी कुलूप ठोकले। लाखांदूर तालुक्यातील इटाण इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मध्ये एकूण 71 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। नियमानुसार या ठिकाणी किमान 3 ते 4 शिक्षक असणे आवश्यक आहे, मात्र सध्या इथे केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे। वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नियुक्ती न झाल्यानं संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केलाय। शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही असा इशाराही पालकांनी दिलाय। ग्रामस्थांनी शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळं काल कुलूप लावण्याची बातमी आमच्यापर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत आलेली आहे। ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नियमित शिक्षक दुसरा द्यावा, परंतु सद्यस्थितीमध्ये जिल्हा स्तरावरून आपल्याला शिक्षकांच्या रिक्तपदाचा प्रश्न मोठा असल्यामुळं जिल्ह्यामध्ये 490 प्राथमिक शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकाचे 87 पदं रिक्त आहेत आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं बिंदू नामावलीचं काम जिल्हा परिषदेनं पूर्ण केलेलं आहे आणि त्यानुसार जेव्हा पदभरती होईल तेव्हा नियमित शिक्षक आपल्याला देता येतील।